दादा झाल्यावर किती जबाबदारी येते ते या भूमिकेमुळे कळालं मला. तर खरंच खूप भारी वाटतंय पुन्हा झी मराठीमध्ये. वा 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 वा. आपल्या साताऱ्याचाच आहे नितेश. मला असं वाटतं नितेश तू कशासाठी थांबला होतास? म्हणजे लागीर झालं जी त्याच्यामध्ये तू काम केलंस, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ती सुद्धा वज्रची मालिका होती, ही सुद्धा वज्रची मालिका आहे. मग मधल्या काळात काय तुला मालिका वज्र होती की काय, वर्ज होती की काय? माझ्या नशिबात सूर्यदादा होता ना. अच्छा, मला वाटतं घराच्या जवळ येण्याची वाट बघत होतं शूटिंग की काय. वा वा वा. पण पहिली मालिका झालेली आहे आणि आता ही पुन्हा नवीन मालिका. आता एक काही या अनुषंगाने काही प्रश्न आहेत बरं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलेले. ते म्हणजे की तू लागीर झालं जी ही मालिका ज्यावेळी पहिल्यांदा केलीस त्यावेळेला आम्हाला श्वेता मॅमने सांगितलं की तुला ते सैनिकाचं ट्रेनिंग बिनिंग दिलं होतं सगळं आणि त्याच्यानंतर तुमचं शूट सुरू झालं होतं, बरोबर की नाही? इथे आम्ही बघतोय तू कोणाच्या तरी प्रेमात पडलायस, तिच्यासाठी आंबे बिंबे घेऊन चाललायस वगैरे वगैरे असं सगळं आम्ही पाहिलं. मग इतके दिवस काय प्रेमात पडण्याचं ट्रेनिंग घेऊन मग नंतर सुरुवात केलीस का ते ऑलरेडी होतं आलेलंच होतं? नंतर एवढी मध्ये जी वर्ष गेली ते या प्रॅक्टिस त्याच्यामध्ये आंबे तोडणे, हा गोळा करणे. अच्छा, आणि ते दिले आता मात्र, आता दिले मात्र दिले. अच्छा, आणि 8 जुलैला. हो ना. बरं 4 बहिणी आधी सांगितलं होतं का तुला का फक्त 4 मुली आहेत म्हणून तो तयार झालास लगेच मालिका करायला आणि मग कळलं अरे या बहिणी आहेत म्हणून? आधी सांगितलं होतं 4 बहिणी. हा नाही 4 बहिणी प्रेमळ आहेत खूप. हो ना. हो, काय कॉन्फिडन्स आहे तुझा या वाक्यामध्ये. याच्यासाठी 4-5 रिटेक करावे लागतील आम्हाला ते नीट येण्यासाठी. वा, पण खूप छान आहे. आणि तू आईच्या मायेनं त्यांची काळजी घेतोयस. बघा कसं होतं आजपर्यंत आपण अनेक नात्यांवरच्या मालिका पाहिल्या, म्हणजे मुलीची आणि आईची, आई वडिलांची, बरोबर की नाही, मुलीची वडिलांची, अनेक नात्यांवरच्या मालिका. परंतु नेहमी सब ट्रॅक म्हणून असायचं, पण यावेळी मात्र ते मुख्य ट्रॅक म्हणून आलेलं आहे. याकरता जरा जोरदार टाळ्या आपण झी मराठीसाठी वाजवू. हे नातच राहून जातं. नेहमी भाऊ आपली काळजी घेत असतो बहिणीची, मात्र तो मात्र शेजारी राहतो, बरोबर की नाही? जाताना बहीण सुद्धा आपल्या आई बाबांनाच मिठ्या मारून मारून रडत असते, बरोबर की नाही? माहेरी जात असतात, सासरी जात असताना. पण हे या नात्यावरती आज आपण ही मालिका करतोय. तुला बहीण आहे का आणि तुला याबद्दलचा काय अनुभव आहे? बहिणी आहेत मला. 3 मावस बहिणी आहेत. अच्छा, हा, 2 इथं आहेत त्यातल्या. अरे वा, हात वर कर. वा वा. अच्छा, या काळजी घेतो का तुमची पण? हा अशीच. अच्छा, वा वा. खूप ना ओरडतो खूप? नाही ना. अच्छा, आम्हालाच फक्त म्हणते. हा हा हा. तर त्यांच्या बरोबरचा एखादा किस्सा तुला आठवतोय का, किंवा तू सांगशील का की कशा पद्धतीनं एखादा काहीतरी क्षण असतो आपल्या आयुष्यातला की जो आपल्या खूप स्मरणात राहिलेला असतो असा? मी लहान असताना कोल्हापूर माझा आजोळ. हा, तिथे लहान असताना आम्ही भावंड सगळे आम्ही पाण्याची टाकी तिथे वरती खेळायला गेलो होतो. आणि माझी सुषमाताई तिने आम्हाला मारत घरी आणलं होतं. वा. सो हा एक किस्सा आहे. असे बरेच आहेत पण ते सांगण्यासारखे नाही तिथं. वा वा वा. पण तुझ्यासाठी किती इमोशनल आहे हे नातं, किती महत्वाचं आहे हे नातं? या भूमिकेमुळे मला सख्या भावा बहिणीचं नातं काय असतं बरोबर या भूमिकेमुळे मला कळालं. कारण आणि दादा होणं किती अवघड आहे हे आता मला कळतंय. कारण माझा दादा इथे आलाय तर ते सगळं आठवत आहे मला की त्याने किती सॅक्रिफायसेस केले असतील, हो, किती जबाबदाऱ्या त्याने त्याच्या अंगावर घेतली असतील. मी आता जे काय आहे ते त्याच्यामुळे, तर तो माझा लाखात नाही करोडोमध्ये. वा वा. जरा जोरदार काय दादासाठी वाजवलं आपण. दादा कुठे? हा, तो बघा. जरा जोरदार काय झालं पाहिजे दादासाठी. तर मी आता इथे जे काही आहे ते मी त्याच्यामुळे. आणि दादा म्हणून सोपं नाही हे कळतंय मला आता. खरंच सोपं नाहीये. वा 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 वा. खरंय, जिथे जिथे आई वडील
मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यावेळेला आपल्या सगळ्यात जवळ कोण असेल तर मला असं वाटतं तो तुझा दादा असतो. बरोबर की नाही? आपला दादा असतो. आणि तोच दादा आज त्याचे सुद्धा डोळे पाणावलेले मी पाहिले आणि तुझा सुद्धा आवाज जरा जड होताना आम्ही पाहिला. यावरूनच तुमचं नातं किती जवळचं आहे हे लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थाने हे भाऊ होणं किती कठीण असतं हे आपण म्हणतो, पण आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं आम्ही पाहिलं सुद्धा. वा वा वा, किती छान. एक काहीतरी तुला दादाला सांगायचं असेल, आज थँक्स म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टीसाठी म्हणशील? आणि लागीर मला मिळाली हे फक्त मला आणि दादाला माहित होतं. जोपर्यंत टीचर आला नाही तोपर्यंत फक्त दोघांना माहित होतं. आई म्हटल्यानंतर कोण असेल तर तो आहे. लव्ह यू. वा 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 वा. एकदा जरा छानशी मिठी मला बरं इकडे या बरं एकमेकांना आणि थँक्स म्हणा बरं. या या या, जरा जागा द्या त्यांना. अरे वा 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 वा. वा 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 वा. थँक्यू सो मच दादा. तुम्ही जर ऑडिशनला आणलं नसतं तर इतका छान कलाकार आम्हाला सापडला नसता. तो आतापर्यंत कधी आला नाही कार्यक्रमाला. हा, पण दादा या सिरियलच्या निमित्ताने माझा दादा इथे आलाय, त्याबद्दल झी मराठीचे खूप खूप आभार. अरे वा, थँक्यू सो मच दादा. आणि तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्या बरं नितेशला. वा, अरे वा 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 वा. धन्यवाद, थँक्यू सो मच दादा. तुम्ही काही बोलणं कठीण वाटतंय मला, म्हणून मी विचारतो, बोलणार का? करून दाखवलंय की खूप विरह होता. म्हणजे ऍक्च्युली आम्ही जेव्हा डान्स करायचो त्यावेळी आम्हाला सगळीकडून विरोध होता आणि त्याचं शिक्षण पण खूप चांगलं झालं होतं आणि त्याचं दुबईसाठी सिलेक्शन झालं होतं. मम्मी पप्पा म्हणायचे की एवढं चांगलं शिकलाय तर त्याला जॉब करू दे. पण मी फक्त त्याला सपोर्ट केला की नाही, मला माहित होतं की लहानपणापासून त्याच्यामध्ये ती कला होती आणि एक ना एक दिवस तो नाव मिळवेल अशी म्हणजे असा मला विश्वास होता. आणि ते त्यानं करून दाखवलं. त्याची जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत घेत होतो प्रत्येक गोष्टीसाठी. त्याबद्दल त्याचं मला खूप नेहमी कौतुक वाटतं, हेवा वाटतो. आणि त्यानं चांगलं नाव कमवलंय आणि स्वभावाने शांत आहे, मनमिळावू आहे. खूप छान वाटते आणि त्याला पुढच्या त्याच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि झी मराठीचं मी खूप आभार मानतो की त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि एवढी चांगली भूमिका त्याला दिली. त्यानंतर सगळ्यात जास्तीत जास्त आभार म्हणजे श्वेता मॅम यांचं, खांबे सरांचं आणि पूर्ण टीमचं की त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासाठी परत ही भूमिका दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद, सगळ्यांचे आभार. बर, कसं वाटतंय? कोण बोलतंय सगळ्यात पहिल्यांदा? आपण तेजूला विचारूया. खूप भारी वाटतंय. म्हणजे खरं तर गेली 6 महिने आम्ही या दिवसाची वाट बघतोय की कधी होणार, कधी येणार, कधी आपण स्क्रीनवर बघू स्वतःला, हा शो कधी टेलिकास्ट होईल. आणि आज तो दिवस आहे तर कळत नाहीये. म्हणजे भारी वाटतंय ना? वा वा. पुढे सेम. हा, म्हणजे ते असं असतं ना, आपण फार इमॅजिन केलेलं असतं की हे असं होईल तसं होईल आणि मला ते खरंच होतंय. ते जेव्हा समोर येतं तेव्हा कळत नाही आता मी काय फील करू. तर फार ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं. पण जी इच्छा होती आणि जे करायचं होतं ते जेव्हा खरंच करता येतंय याचा प्रचंड आनंद आहे. वा वा वा. आता आपण बघूया जी नेहमी खात असते आणि या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त भाव खाणार आहे, तिला कसं वाटतंय? सेम, म्हणजे खूपच छान वाटतंय. आणि मेन म्हणजे फॅमिली समोर बसली आहे ज्यांनी इतके महिने आम्हाला सावरून घेतलंय की जा कर, तर ते इथे आहेत, ते बघतायत, याचा खूप आनंद होतोय. वा. आता हे शेंडे फळ आहे, बरोबर की नाही? हिच्याकडे सगळ्या खबरी असतात असं आम्हाला माहिती आहे. तर आता बघूया हिच्याकडे काय काय खबरी आहेत त्या. ठीक आहे, तुझ्यासाठी काही प्रश्न आहेत, पटापट उत्तर द्यायची, न घाबरता उत्तर द्यायची. ठीक आहे, दादा बाजूला असले तरी टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा सेटवर सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? हो धनु, मस्ती करतेस? मी
नाही ना? हा तर नीट काहीतरी बोलतो दादा. अच्छा तिला नाही नाही करत नसते, सांग मस्त सगळ्यांचं म्हणणे कर. दादा म्हणाला करते खतम. पुढे तयार व्हायला सगळ्यात जास्त वेळ कोणाला लागतो? राजू. राजूला लागतो सगळ्यात जास्त. काय नटत असतेस एवढी? सगळ्यात कमी वेळ मला लागतो, सगळ्यात कमी. अच्छा तुझं घड्याळ मागे असेल मग. नाही. बर पुढचा प्रश्न. श्वेता मॅमची सगळ्यात जास्त लाडकं कोण आहे? सगळ्यात जास्त लाडकं कोण आहे? दादा. दादा? हो ना? तरीच त्याला सगळ्या मालिकांमध्ये घेत असतात. मला फक्त बोलतात पुढच्या मालिकेत नक्की म्हणून. वा पुढचा प्रश्न. सीन पाठ येण्याकरता टाइमपास सगळ्यात जास्त कोण करतं? हे मला वाटतं नितेश याचं चांगलं उत्तर दे. हा नाही असं कोणीच नाही. सगळ्यांवरती वचक आहे. श्वेता शिंदे. वा शेवटचा प्रश्न. आणि आता सगळ्यात जास्त स्वतःचे फोटो कोण काढतं आणि सोशल मीडियावरती अपलोड कोण करत असतं? जुई आणि ईशा. हो ना? शाबास. चला सगळं मी फोटो काढू शकतात विंगेत पण अंधारात पण. अच्छा आणि अपलोड. ईशा लॉकर मध्ये ठेवते फोटो. ईशा पोस्ट नाही इथे फक्त फोटो काढून घेते. वा वा किती आज्ञाधारक आहेस तू. वा किती छान. बहिणी आलेल्या आहेत बरोबर आहे की नाही? तर मग आता आपण प्रीमियरला सुरुवात करायची का आणखीन एका महत्वाच्या व्यक्तीला बोलवायचं इकडे? कोणतरी राहिलंय असं वाटतंय का? कारण काय तुम्ही सगळे आलात म्हणून तर मला असं नाहीये. त्याचं लक्ष मलाच फक्त दुसरीकडेच आहे कुठेतरी. तो तिकडे बघतोय कुठेतरी. कोणाला बोलवायचं? बोलव ना बोलव. हा हे या बरं या काय वा या इथे या. वा तुळजा बरं वाटतंय? इंडियात येऊन कसं वाटतंय? खूप मस्त. हो ना? खूप आनंदात आहे मी. काय तुला व्हिसा वगैरे लागला इकडे यायला? इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे ती. तिचं काय आपण सांगता येत नाही. तिच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. परदेशातली डिरेक्शन आहे ना मी म्हणून का? हा परदेशी आहेस ना तू म्हणून. आणि डिरेक्शन पण आहे. डिरेक्शन पण आहे. दिशा परदेशी. वा 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 एवढं इंग्लिश माझं कुठे एवढं सुचलं नव्हतं मला. असं हरकत नाही. वा पण छान. तुला पहिल्यांदा विचारायचं आहे दादाला भाई हे व्हायलिन का वाजतात यार? हिला बघून व्हायलिन का वाजायला लागतात? सूर्या काय चाललंय? आमचं लक्ष आहे बरं का? अरे बापरे. राहू दे आता नाही सांगत. आता डॅडी गेल्यानंतर सांग म्हणतात ना. आता तुतारी वाजायला लागली ना. वा मग मी जरा आता रंगमंचावरती बोलवतोच आपल्या डॅडींना. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सरासरी वा वा वा. यांच्याबरोबर मला आज रंगमंच शेअर करायला मिळतोय ह्यातच मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. वा सर अनेक तुमचे विविध नाटकं आम्ही पाहिलेली आहेत. अतिउत्तम अतिशय उत्कृष्ट. म्हणजे कुसुम बनवलेले असेल, श्री तशी चौथं माझं फार फेवरेट नाटक आहे. अतिशय युटर्न सारखं नाटक असेल किंवा आता जी तुमची नाटकं सुरू आहेत ती असतील सगळी सर्वोत्कृष्ट नाटक. नाट्य प्रयोग म्हणायचं की नाटक म्हणायचं? सर तुम्ही समजाल कसं? प्रयोगच म्हणणार. माझं दोन्ही सुरू आहे का? नाही सर प्रयोगांबद्दलच बोलतोय. तर एवढ्या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही या मालिकेसाठी वेळ काढलात. वाईट शूटिंग आहे त्याचं तिथे तुम्ही वेळ काढलात तर काय होतं? म्हणजे खरंच भूमिका आवडली होती का घरनं प्रेशर होतं? बरीच कारण एकत्र आली. एक तर झीशी माझा खूपच जुना संबंध आहे. म्हणजे झी अल्फा होता तेव्हापासून त्याने मला खूप छान रोल्स दिले. म्हणजे साहेब बीबी आणि मी मधला देशपांडे असेल किंवा जुळून येते रेशीम गाठी मधला नाना असेल. काही पिरियड मी नाना होतो त्याच्यात. तर मी अजूनही अभिजित राजे आहे. हो हा म्हणजे सासूबाई अदुबाई सासूबाई मालिका झीनी मला दिली. एक वेगळं कॅरेक्टर दिलं
आणि त्या वयात हिरो हिरोईन मी आणि निवेदिता 8:30 वाजता आलो आणि बरोबर त्याच्यानंतरचं हे कॅरेक्टर वॉज प्लेझंट सरप्राईज फॉर मी. म्हणजे श्वेताने मला जेव्हा सांगितलं की मेन विलन आणि झीच्या पण मला वाटतं प्राजक्ता आणि प्राची त्यांनी मला फोनवर सांगितलं की आम्ही तुम्हाला अभिजित राजेमधून शिफ्ट करतोय आता विलन मध्ये. आणि खरं तर ही रिस्क होती पण त्यांनी ती घेतली माझ्यासाठी. माझ्यासाठी खूप मोठं हे होतं, चॅलेंज पण होतं आणि खूप चांगलं सरप्राईज होतं. दुसरी एक गोष्ट की माझी सासूरवाडी वाई आहे आणि माझे सासू सासरे आज इथे आलेले आहेत. वा 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 मी जोरदार झालं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा. नाही मी विलनचा रोल करतो ही जरा वाईट गोष्ट आहे पण आणि त्यासाठी मी लगेच ऍक्सेप्ट केलं. वाईच्या भागात शूटिंग असणार आहे, मला छान जावई म्हणून पाहुणचार सतत मिळणार आहे आणि प्रोडक्शन पण श्वेताचं पहिल्यांदा मी तिच्याबरोबर काम करतोय पण इट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे फारच छान ट्रीटमेंट होती. लोकेशन खूप छान आहेत. आम्ही नेहमी शूटिंगला बाहेर म्हणतो अतुल आणि मी नेहमी बरोबर असतो आणि आम्ही नेहमी हेच बोलत असतो की मुंबईपेक्षा किती बरं वाटतं ना, शुद्ध हवा निसर्ग सगळं बघायला मिळतं. ती बरीच कारणं होती. तर मेन झी आणि झीने यावर्षी तर म्हणजे ऐतिहासिक हे केलं की मला मी 2 नाटकांसाठी नॉमिनेट झालो होतो. बरोबर काळी राणी आणि 38 कृष्णविला. तर त्यापैकी खरं तर एक मला मिळायला पाहिजे पण दोन्ही नाटकांना अवॉर्ड्स त्यांनी मला दिली असं मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा झालं. हो म्हणजे परीक्षकांनाही असा प्रश्न पडावा की यापैकी कोणाला द्यावं बक्षीस आणि म्हणून त्यांनी दोघांनाही दिलं बक्षीस. वा 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 दॅट्स वाय. म्हणजे अशी बरीच कारणं आहेत आणि माझी टीम ही खूप छान आहे. विशेषतः या 4 मुली ज्या आहेत टार्गेट म्हणतो त्यांना मी, या खूप छान आहे. यांच्याबरोबर सेटवर मजा येते. माझ्या 2 बायका पण छान आहेत, त्यांच्याशी गप्पा मारतो मी. मला मुलगा आहे तो असतो छान माझ्याशी गप्पा मारायला. हिरोला मी यशोदास म्हणतो. हा तर तो यशोदास सारखा दिसतो. मला खूप आवडता सिंगर आहे यशोदास आणि तो खूप वेळा यशोदास सारखा दिसतो. माझ्या बायकोला तो अल्लू अर्जुन सारखा दिसतो आणि अल्लू अर्जुन हे सगळ्यांचा लाडका आहे, माझा पण लाडका आहे. सो त्याच्यामध्ये मगाशी कोणतरी उल्लेख केला बा, त्याच्या भावाने उल्लेख केला की त्याच्यात खूप शांतपणा आहे, नम्रपणा आहे आणि खरंच आहे. या पोझिशनला हा रोल करत असताना तो सांभाळणं खूप कठीण असतं. मी बघितलेलं आहे पण तो त्यांनी तसाच टिकवावा. सर तुम्हाला पाणी वगैरे हवंय का? आपण त्याला आणायला पाठवूया का? ए सूर्या आमच्यासाठी पाणी घेऊन ये की कवाचा इथं उभा राहिलो आम्ही. मग वा वा बघितलं लगेच पाणी घेऊन आला. वा वा बरं सर मला ते विचारायचंच होतं तुम्हाला, तुमचं ट्रेनिंग सेंटर वगैरे कुठे आहे? 2-2 बायका एकाच घरामध्ये कशा हँडल करता तुम्ही? आम्हाला एक नाही परवडत आहे. काय नाही एक कानाखाली बाजू बापरे. आणि दोघी अशा आलेल्या आहेत ना खरंच म्हणजे गणपतीच्या डेकोरेशन बद्दल पळून आल्यासारख्या. बाय 1 गेट 1 म्हणतो मी त्यांना. मला एक पडलेला प्रश्न आहे तो लेखकांना मला विचारायचा आहे की पहिली असताना तशीच दुसरी किंवा पहिली चांगली असताना दुसरी का केली मी, असा मला प्रश्न पडलेला आहे. तो श्वेताला नंतर विचारेल मी काय. या मी त्यांना रंगमंचावरतीच येण्याची विनंती करतो. या 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 काय लावलं तुम्हाला काय वाटतं कशासाठी लेखकाने 2 बायका ठेवल्या असतील? काम मिळावं म्हणून आम्हाला. हा तो एक मुद्दा आहेच आहे पण कधी कुठे पाहिल्या नसतील न भूतो न भविष्यती अशा सवती या सिरियल मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आउटफॉर्म मध्ये सुद्धा आणि आतून सुद्धा. म्हणजे खरोखरच आमच्यामध्ये दोघींमध्ये खूप अंडरस्टँडिंग आहे, खूप प्रेम आहे आणि नुसतं कॉस्ट्युम ज्वेलरी मध्ये नाही तर एकमेकींचं शेअरिंग जे आहे कारण मला पर्यायच नाहीये. पण पर्याय नाही म्हणून नव्हे पण खूप खूप छान बॉन्डिंग आहे आमचे पण सीन्स एकमेकींबरोबरचे जेव्हा आता तुम्ही बघाल कारण खूप जालिम असा नवरा आहे लेकिन फिर भी आहे
पण मग मन मोकळं कुठे करायचं, तर दोघींसाठी आम्ही एकमेकींना आधार आहोत. नक्की दोघी एकमेकींशी मन मोकळं करता, कारण त्या काही बोलतच नाही, तुम्हीच मग आजपासून बोलताय. देणार मोकळं होतंय ते. आणि मला बोलायलाच मिळत नाही ना. मग कुठेतरी असं कोणीतरी विचारलं की मन मोकळं कर. वा, आता तिच्याकडे माझ्या मुलीने माझ्या कानात तक्रार केली की या तुमच्याबद्दल आणि फक्त बायकांबद्दल बोलताय, मी तुमची मुलगी आहे ना, माझ्याबद्दल का बोलत नाहीत. हा, तर या बोलती. नमस्कार. सर्वप्रथम मी झी मराठी आणि वज्र प्रोडक्शनची खूप खूप आभारी आहे. लागिरे झालं जी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दिसले मामीच्या भूमिकेमध्ये, आणि खरं तर मी असं म्हणेन की माझा जन्मच तिथून झाला, कारण त्याआधी मी तुम्हाला कुठेच नाही दिसले, ना नाटकात ना चित्रपटात ना सिरियलमध्ये. तर माझा या क्षेत्रातला जन्म झाला तो या सिरियलच्या माध्यमातूनच, लागिरे झाल्याची. आणि तो फक्त आणि फक्त खांबे सर आणि श्वेता मॅडमनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळे मी आज पुन्हा एकदा लाखात एक आमचा दादा या सिरियलच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे, एका खूप वेगळ्या भूमिकेतून. आणि खरोखर खूप खूप थँक्यू. सगळ्यात महत्वाचा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल बोलेन मी. अरे बापरे, सुरुवातच नाही केली होती अजून. ही काय बोलतच नाहीये असं म्हणालात ना, म्हणून नाही तर लक्षात आलं माझ्या, मी चुकीचं होत होते. कधीतरी सेटवर या म्हणजे कळेल किती बोलते. हळूहळू कारण कळतील तुला, 2 काय आहेत त्याची. हिला कुठेच बोलायला मिळत नाही, मग मला असं होतं ना की जाऊ दे. आणि तिला समजून घेण्यासाठी म्हणूनच मी तिच्या सोबत आहे, बाकी काहीच नाही. बाकी कोणी समजून घेत नाही, निदान मी तरी. वा वा. पण वज्रमध्ये राहिल्याचा फायदा बघितला, मामी होती आता आई झाली, प्रगती आहे. वा वा वा. चला, झी मराठीने मला असं वाटतं, मी मगाशी जसं म्हटलं की जे कोणी करायला घाबरतं ते नेहमीच झी मराठी करतं. एकाच घरामध्ये 2-2 बायका आपण ठेवूया, ही मोठी डेरिंग होती. हे प्रेक्षकांना कसं वाटेल, प्रेक्षकांना ते कशा पद्धतीने ते रिसिव्ह करतील, पण याचा विचार न करता आपण प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामनात पोहोचतो. तर आज तू झी मराठीवरची मालिका करतेस, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय. सर्वात प्रथम तर मी झी मराठी आणि वज्र प्रोडक्शनचे खूप ऋणी आहे, खूप आभार मानते की त्यांनी ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली. अँड ऑलवेज थँक्यू मॅम, श्वेता मॅम, थँक्यू खांबे सर, नेहमीच सपोर्टला असतात. आणि ह्या सगळ्या कलाकारांसोबत ज्यात नवीन पण आहे आणि जे गिरीश सरांसारखे फार असे दिग्गज पण आहेत, त्यांच्यासोबत ऍक्ट करायला इतकी मजा येते. आणि ह्या टवळ्या 4 बहिणी एक वेगळाच कल्ला असतो. आम्हाला असं कधीच वाटत नाही की आम्ही शूट करतोय, आम्ही मज्जा करतोय. वा वा वा.